Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. जी बांधकामं होत आहेत त्याला महत्त्वाचं कारण राजकीय अभय, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि लोकांचा बेफिकीरपणा मी म्हणेन. कारण लोक कायद्याचं पालन करत नाहीत. लोकांना कोणतरी सांगतं की काही नाही होत, पण एखादेच डॉक्टर श्रीकर परदेशी येतात आणि शहरामधली 6,500 अनधिकृत बांधकामं पडतात. आणि म्हणून लोकांनी सुद्धा कायद्याचं पालन करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्या नदी पात्रामध्ये भराव कोणी टाकला, बिल्डरने टाकला, कोण चोरड्या बिल्डर, जिथे ते रिव्हर व्ह्यू म्हणून रिव्हर व्ह्यू साईट कुठली आहे मोठी 2000 फ्लॅटची सोसायटी आहे, त्यांनी भराव टाकला, ते याच्यामध्ये सुटले. ज्यांनी त्या प्लॉटची डेव्हलपमेंट केली, म्हणजे ज्याची प्लॉटिंग केलं, खरेदी विक्री व्यवहार केले, तो भाजपचा एक नेता त्याच्यामध्ये होता, तो सुटला. त्याच्यामध्ये आणखीन एक मोठा इस्टेट एजंट होता, तो सुटला. जरे ग्रुपचा जो मनोज जरे आहे त्याच्या नावाने सगळे बोलतात. आता या सगळ्यांनी मिळून ह्या लोकांना फसवलेलं आहे. महापालिका आयुक्तांना काय काय माहीत नाही. शिरसाट नावाचा व्यक्ती लाख लाख रुपये प्रति स्लॅब गोळा करतो हे आयुक्तांना माहीत नाही. त्याच्याविषयीच्या लेखी तक्रारी आयुक्तांकडे गेल्या तरी आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. जो शिरसाट नावाचा व्यक्ती MIDC मधले 12 फोर्क मशीन परस्पर अतिक्रमण रस्त्यावरती आहे म्हणून ते विकतो, त्याच्या संदर्भात तक्रार दाखल होती. आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार होती. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे तक्रार होती. त्याला तात्पुरतं सस्पेंड केलं जातं, 3 महिन्यांनी पुन्हा कामावर घेतलं जातं. आता त्या शिरसाट नावाच्या व्यक्तीचे महाप्रताप सगळे एक एक बाहेर यायला लागलेले आहेत. की अनधिकृत बांधकामं होत असताना जेव्हा लोक राजकीय लोकांकडे जातात तेव्हा अगदी कायद्याची भाषा बोलणारे आणि या शहराचा मी सर्वेसर्वा आहे असा स्वतःचा प्रचार करणारे अजित पवार हे सुद्धा लोकांना समजून सांगत नाहीत. ते फक्त काय सांगतात की शहरात अनधिकृत फलक नको, शहर बकाल होते. पण अनधिकृत बांधकाम एखाद्या कार्यकर्त्यांनी केलं तर सगळ्या पक्षाचे नेते त्याच्या पाठीशी उभे राहतात. प्रशासन, बिल्डर, जमीन दलाल, या शहरातले इस्टेट एजंट आणि राजकारणी हे सगळे मिळून शहर लुटतात प्रचंड. इंद्रायणीच्या पात्रातले बंगले हे फक्त त्याचा सॅम्पल पीस आहे. अशा अनेक कारवाई होऊ शकतात, अशा अनेक कारवाई होऊ शकतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इंद्रायणी नदीपात्रातील 36 बंगले पाडले आणि यानंतर अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नदीकाठची निळी पूररेषा नेमकी काय आहे या संदर्भात आपण जाणून घेऊयात. आणि यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, तुमचं मुंबई तकमध्ये स्वागत आहे. महानगरपालिकेनं 36 बंगले पाडल्यानंतर काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत आणि सगळ्यांना आस लागली आहे की या प्रश्नाची नेमकी उत्तरं काय आहेत. सगळ्यात आधी निळी पूररेषा म्हणजे नेमकं काय? निळी पूररेषा म्हणजे विशिष्ट भागामध्ये पर्यावरणाची स्थिती किंवा नदीची स्थिती आहे अशी चांगल्या स्थितीत राहण्यासाठी त्या भागामध्ये बांधकामे करू नयेत असे नियम आहेत. मात्र दुर्दैवाने काय होतं की त्या भागातल्या जमिनी त्या भराव टाकून नदीमध्ये भराव टाकून विकले जाण्याचे प्रकार होत आहेत आणि नदीच खाण्याचे प्रकार होत आहेत. त्याच्यामुळे सरळ सरळ नदीच्या पूररेषेमध्ये सुद्धा बांधकामं होताना दिसत आहेत. आणि मग कोणतरी न्यायालयात गेलं की मग आता आपण जसं पाहतोय की चिखली प्रकरणामध्ये इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमधली बांधकामं पाडण्याची वेळ महापालिकेवरती आली हे आपण पाहतोय. परंतु त्याचं काही मीटरमध्ये आहे, काही फूट आहे, असं काही अवलोकन असतं का? त्या नदीच्या खोलीनुसार, रुंदीनुसार आणि ज्याला आपण म्हणतो की त्याचे काही विशिष्ट निकष आहेत आणि ते महापालिका, राज्य शासन हे सगळे राज्य शासन निश्चित करतं आणि महापालिकेला कळवतं. पण हसण्यासारखी बाब म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर पण आहेत. पिंपरी महापालिकेच्या निळ्या पूररेषेचे 2-2 नकाशे महापालिकेच्या सभागृहामध्ये यापूर्वी दाखवले गेले होते. मला वाटतं सुलभाताई उबाळे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं होतं. त्याच्यामुळे नक्की पूररेषा कुठली, जसा रेड झोनचा प्रश्न आहे की रेड झोन नक्की किती यार्डपर्यंत आहे, हा संभ्रम लोकांमध्ये वारंवार माहिती अधिकारामध्ये सुद्धा लोक विचारतात आणि त्याची उत्तरं दिली जात नाही. मध्यंतरी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तसे आदेश दिले होते की रेड झोन किती यार्डपर्यंत आहे या संदर्भामधली माहिती दिली जावी. या संदर्भात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता, पण अजूनही त्या संदर्भात कुठलीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे लोक जागा घेतात
भराव टाकलेल्या जागा, नदीमध्ये भराव टाकलेल्या जागा घेतात, रेड झोनमधल्या जागा घेतात. त्यांना कोणतरी राजकीय नेता सांगतो की काही नको घाबरू, शहरात एवढी 1 लाख 1.5 लाख अनधिकृत बांधकामं आहेत, त्यांची तोडत नाही, तुझं तोडताय का, तू कर, मी बोलतो ऐक. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु आता 36 बांधकामं गेलीत, कुठला नेता नाही आला पुढे. न्यायालयाचा निकाल असाच असतो. न्यायालयाच्या निकालाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर इंदिरा गांधींना अटक झाली होती. त्यामुळे या देशातला कायदा जो आहे तो सर्वसामान्य माणूस, झोपडपट्टीतला माणूस आणि पंतप्रधान या सर्वांना एकसारखा कायदा आहे. आणि म्हणून कायद्यालाच सगळे घाबरतात. एरवी मला सांगा की कुठलेही महापालिका आयुक्त असतील, काल पण आपल्या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की कोणी तक्रार केल्यास आणखी या स्वरूपाची बांधकामं आम्ही पाडू. मात्र परत हा विषय इथेच येतो की प्रत्येक वेळेस सामान्य व्यक्तींनी, सामान्य कार्यकर्त्यांनी न्यायालयात जायचं का? तर त्या संदर्भामधले महापालिकेचे जे बीट निरीक्षक नेमलेले आहेत किंवा महापालिकेचे शहर अभियंता आहेत, अतिक्रमण कारवाईसाठी जे अधिकारी नेमलेले आहेत, हे त्या वेळेस बांधकामं होत असताना ती बांधकामं थांबवण्याचा प्रयत्न का करत नाहीत? उलटं आपण पाहिलं ते शिरसाट बीट निरीक्षक यांच्या संदर्भामध्ये काल दिवसभर विविध वाहिन्यांवरती आणि वृत्तपत्रांमध्ये पण आलं. त्या ज्यांची बांधकामं पडली त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रत्येक खांबासाठी तो पैसे घेत होता. तर मग अशा प्रकारे जर तुम्हीच त्याला अभय देणार असाल तर मग कशा प्रकारे ही बांधकामं थांबणार? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी बांधकामं होत आहेत त्याला महत्त्वाचं कारण राजकीय अभय, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि लोकांचा बेफिकीरपणा मी म्हणेन. कारण लोक कायद्याचं पालन करत नाहीत. लोकांना कोणतरी सांगतं की काही नाही होत, पण एखादेच डॉक्टर श्रीकर परदेशी येतात आणि शहरामधली 6,500 अनधिकृत बांधकामं पडतात. आणि म्हणून लोकांनी सुद्धा कायद्याचं पालन करायला पाहिजे. महापालिकेचा विकास आराखडा असतो, कशासाठी कुठली जागा आरक्षित आहे हे माहिती असतं, किंवा वृत्तपत्र वाचन करायला हवं. मला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही वाटते की बंगले काही कुठला सर्वसामान्य माणूस बांधत नाहीत. चांगले नामांकित लोक आहेत, त्याच्यामधले अनेक जण सुशिक्षित आहेत, असंही नाही की 2री 4थी शिकलेले आहेत. त्यांना कायद्याची माहिती नसावी आणि सरळ सोट एक बिल्डर सांगतो, कोणतरी राजकीय व्यक्ती सांगते मी अधिकृत करून देतो, बिल्डर काहीतरी आश्वासन देतो आणि त्याच्या बळावरती एवढी मोठी पुंजी हे लोक गुंतवतात. आपण साधं बघा, आपण शेअर बाजारामध्ये मध्ये गुंतवणूक करणारा किंवा कर्ज रोखे घेणारा व्यक्तीसुद्धा त्या कंपनीची पत, भूतकाळातले त्यांचे चढ उतार या संदर्भातली माहिती घेतो आणि मगच व्यवहार करतो. पण एवढी मोठी पुंजी त्याच्यामध्ये घरासाठी, आपल्या घर हे सर्वोच्च वस्तू मानली जाते आपल्या दृष्टीने. प्रत्येकाचं स्वप्न असतं घरकुलाचं, आणि हे घरकुल उभारत असताना सर्वसामान्य माणूस असो किंवा हे श्रीमंत मंडळी असो, बंगल्यावाले, हे लोक काळजी घेत नाहीत. याचं मोठं आश्चर्य वाटतं. नाही, खरं तर आता मुळात हा प्रश्न आहे की निळ्या पूररेषेतील बांधकामं होऊ नयेत यासाठी बीट निरीक्षक म्हणून शिरसाट होते, त्यांच्या अनेक प्रताप देखील असतील. मी थोडं जरा मागे जातो. निळी पूररेषा म्हणजे काय? निळी पूररेषा म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये पूर आला नदीला, तर तो जुथपर्यंत आला त्याची जी हद्द असते ती निळी पूररेषा. आणि 100 वर्षापर्यंत मागे जाऊन जिथे मॅक्झिमम पूर आला आहे ती पूररेषा म्हणजे लाल पूररेषा. निळ्या पूररेषेमध्ये तुम्हाला कुठलंही बांधकाम करता येत नाही, तो अविकसित भाग म्हणून त्याचा हे असतो, उल्लेख असतो. या लोकांना काय सांगितलं की निळ्या पूररेषेमध्ये नाहीत, तो आर झोन आहे. नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की तो जो मनोज आहे बिल्डर, त्यानं यांना आश्वासन दिलं होतं की मी आर झोन करतो. नाही, त्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की आर झोनचे नकाशे त्यांनी जाहिराती लावल्या आणि त्याच्यानुसार आर झोन आहे म्हटल्यावर आम्ही ते प्लॉट घेतले. ती गंमत अशी होती की जुन्या डीपीमध्ये तो संपूर्ण येलो झोन होता. ज्यावेळेस पूररेषा नव्हती अस्तित्वात त्यावेळेसचे ते नकाशे होते आणि त्याच्यामध्ये ते पिवळा भाग होता. त्यामुळे लोकांना खरं वाटलं आणि लोकांनी तिथे प्लॉट घेतले. नंतर लक्षात आलं की ही फ्लड लाईनमध्ये आहे, त्याच्यामुळे ते फसले गेले त्याच्यात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्या नदी पात्रामध्ये भराव कोणी टाकला, बिल्डरने टाकला. कोण? चोरड्या बिल्डर. जिथे ते रिव्हर व्ह्यू म्हणून रिव्हर व्ह्यू साईट कुठली आहे मोठी, 2000 फ्लॅटची सोसायटी आहे, त्यांनी भराव टाकला, ते याच्यामध्ये सुटले. ज्यांनी त्या प्लॉटची डेव्हलपमेंट केली, म्हणजे ज्याची प्लॉटिंग केलं, खरेदी विक्री व्यवहार केले, तो भाजपचा एक नेता त्याच्यामध्ये होता, तो सुटला. त्याच्यामध्ये आणखीन एक मोठा इस्टेट एजंट होता, तो सुटला. जरे ग्रुपचा जो मनोज जरे आहे त्याच्या नावाने सगळे बोलतात आता,
ह्या सगळ्यांनी मिळून ह्या लोकांना फसवलेलं आहे. हे लोक फसले का गेले तर त्यांना कागदपत्र खोटी दाखवली, येलो झोन दाखवला म्हणून ते फसले गेले. याच्यामध्ये NGTला ज्यावेळी लक्षात आलं की हे ब्लू लाईनमध्ये NGTने आदेश दिला की ते बंगले पाडा, कारण ते फ्लड लाईनमध्ये आहेत. प्रश्न असा आहे, ते बंगले पाडले, 36 बंगले भुईसपाट गेले, 36 लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोटी कोटीचे बंगले होते. मी प्रत्यक्ष जाऊन त्या लोकांशी बोललो. एक बंगला तो 4 कोटीचा होता. 100 प्लॉट पाडले, फक्त 36 बंगले आता पाडले. 65 बंगल्यांचं बांधकाम सुरू होणार होतं बाकीचं, पण ते राहिलं. प्रश्न काय आहे, ह्याच्यामध्ये बंगले पाडले ते लोक उद्ध्वस्त झाले, पण ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी भराव टाकला तो सुटला, ज्यांनी ते प्लॉट खरेदी विक्री व्यवहार केले ते सुटले, ज्यांनी बांधकाम होताना हे काम कोणाचं होतं, महापालिकेच्या बीट निरीक्षकाचं, की एक वीट सुद्धा तिथं चढू देता कामा नये. लोकांचं म्हणणं तेच आहे, बांधकाम सुरू होतानाच आम्हाला जर महापालिकेने कारवाई केली असती, नोटीस दिली असती, तर आमची पुढची बांधकामं झालीच नसती. हे एवढं मोठं वाचलं असतं सगळं. ते कोणी केलं तर 1-1 लाख रुपये प्रति स्लॅबला शिरसाट नावाच्या व्यक्तीने तिथून कलेक्ट केले. आणि त्याच्यानंतर काही राज्यकर्त्यांनी त्यांना आश्वासनं दिली की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, बांधा तुम्हाला काय होतंय. कोण आहेत राज्यकर्ते, कुठला पक्ष आहे? ह्याच्या भाजपचे नेते आहेत. आणि सरळ सरळ लोक नाव घेतात, एका माजी महापौराचं नाव घेतात आणि त्या मनोज जोरेचं नाव घेतात. त्याच्यामध्ये स्पष्टपणे आता आज व्हिडिओ पाहिला, फार व्हायरल झाला मोठ्या प्रमाणावरती. जो घरं पाडल्यानंतर त्याचा जो ढिगारा उभा आहे, त्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी एक महिला हाय मोकलून रडते. यांना माझा शाप लागल, यांच्या मुलाबाळांना शाप लागल, अक्षरशः हाय मोकलून रडते. आणि सरळ नाव घेऊन सांगते की माजी महापौर राहुल जाधवनी आणि मनोज जोरे यांनी मला फसवलं, माझ्या संसाराचं वाटोळं केलं. ते लोक बोलत आहेत हे. आणि हे महापालिका आयुक्तांना माहीत नाही. महापालिका आयुक्तांना काय काय माहीत नाही. शिरसाट नावाचा व्यक्ती लाख रुपये प्रति स्लॅब गोळा करतो हे आयुक्तांना माहीत नाही. त्याच्याविषयीच्या लेखी तक्रारी आयुक्तांकडे गेल्या तरी आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. जो शिरसाट नावाचा व्यक्ती MIDC मधले 12 फोर्क मशीन परस्पर अतिक्रमण रस्त्यावरती आहे म्हणून तो विकतो, त्याच्या संदर्भात तक्रार दाखल होती. आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार होती. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे तक्रार होती. त्याला तात्पुरतं सस्पेंड केलं जातं, 3 महिन्यांनी पुन्हा कामावर घेतलं जातं. आता त्या शिरसाट नावाच्या व्यक्तीचे महाप्रताप सगळे एक बाहेर यायला लागलेले आहेत. पण तरी आयुक्त काय सांगतायत की मला नागरिकांनी लेखी तक्रार दिली, नाव घेऊन लेखी तक्रार दिली तर मी त्याच्यावरती सस्पेन्शनची कारवाई करेल. अरे आयुक्तांना वाटलं पाहिजे की आपण एक सोडा 2 सोडा 36 लोक तुमच्याकडे सांगतात की त्यांनी आमच्याकडून लाख रुपये स्लॅबला घेतले, तरी आयुक्त सांगतात की लेखी तक्रार का. सुमोटो आयुक्तांनी कारवाई करायला पाहिजे. जसं कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने NGTने ही बांधकामं पाडायचे आदेश दिले. या शहरामध्ये रेड झोनमध्ये 50-40 कोटीचं व्यवहार झालेले आहेत आणि तिथे खरेदी खतं होत आहेत. आत्तासुद्धा हे नदीपात्रातले तुम्ही सांगताय इंद्रायणीची कारवाई झाली. मुळा नदीमध्ये महापालिका स्वतः 10,000 ट्रक भराव टाकते. महापालिकेवर फौजदारी दाखल झाली पाहिजे पहिली. NGTला ही लोकांनी मागणी केली पाहिजे. जसं इंद्रायणी पात्रामध्ये भराव टाकून बंगले बांधले म्हणून त्यांचे बंगले पाडले, तसं मुळा नदीमध्ये नदी सुधारच्या नावाखाली महापालिका भराव टाकून तिथे रस्ता जॉगिंग ट्रॅक करते. महापालिकेवर कारवाई झाली पाहिजे. 3ही नद्यांच्या पूररेषेमध्ये जवळपास 3,500-4 हजार बांधकामं आहेत. ही बांधकामं काय एका रात्रीत झाली? महापालिका काय झोपा काढत होती? ज्यावेळेस या शहरामध्ये 2.25 लाख अनधिकृत बांधकामाचा विषय हायकोर्टात आला, हायकोर्टाला सांगितलं महापालिकेने ह्या एवढ्या घरांवरती कारवाई करायची, तर आमच्याकडे स्टाफ नाही आहे. कोर्टाने 150 बीट निरीक्षक नेमायची, अभियंते नेमायची परवानगी दिली, 75 भरले. त्यापैकी हा एक शिरसाट आहे. असे शिरसाट महापालिकेमध्ये 50 आहेत. ह्या सगळ्या शिरसाटांना महापालिका आयुक्त पाठीशी घालतात. हे जे प्रशासनातलं करप्शन आहे त्याचा परिणाम हे सगळे आहेत. आता सामान्य लोक भरडले जातात, त्यांना कायद्याची विशेष माहिती नसते. सातुडे सांगतात की सुशिक्षित लोक होते वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना कागदपत्र दाखवताना राजकीय नेते खोटी कागदपत्र दाखवतात. या शहरामध्ये बहुसंख्य राजकीय नेते हे जमीन दलाल आहेत, हे बिल्डर आहेत, हे लिटिगेशनमध्ये प्लॉट घेतात. एक प्लॉट 50 लाखाला घ्यायचा आणि त्याचे 5 कोटी करायचे, त्यासाठी इथलं राजकारण चालते. राजकारणातून पैशातून राजकारण, हे जे दृष्टचक्र या शहरामध्ये आहे. म्हणून इथे राजकारणामध्ये नगरसेवक पदाला 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करायला लोक तयार होतात. इतका गलिच्छ प्रकार चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो, अक्षरशः भरडला जातो. म्हणजे ते इंद्रायणीचं 35 जणांचं जे प्रकरण आहे, 36 बंगले पाडले, हे फक्त एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. आता भोसरी दिघी रेड झोनमध्ये मोठ्या ज्या क्षेत्रामध्ये दारुगोळाचा कोठार आहे जमिनीमध्ये, तिथून 1100 यार्डपर्यंत एकही बांधकाम होता कामा नाही. तिथे आज जवळपास 50,000 घरं झालेली आहेत आणि आत्तासुद्धा राजकीय आशीर्वादाने त्या भागामध्ये मोठं प्लॉटिंग होतं आहे.
तिथे महापालिका ड्रेनेज देते, महापालिका पाणी देते, MSCB लाईट देते. लोकांची काय चूक आहे याच्यामध्ये? जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जाहीर आव्हान केलं, महापालिकेने जाहिरात काढली, जाहिरात कोणी वाचत नाही. तिथे खरेदी विक्री व्यवहारसुद्धा होऊ नयेत, तिथे बांधकाम करता येत नाही, तरीसुद्धा बांधकाम उभी राहतात. मग महापालिका आयुक्त काय झोपा काढतात? प्रशासन काय करतंय आपलं? या शहरामध्ये पूर्वी 2.25 लाख अनधिकृत बांधकामं होती. त्यावेळेस शास्तीकर वगैरे त्यानिमित्ताने प्रत्येक निवडणूक राजकारणामध्ये लढवली गेली. याच्यामध्ये विधानसभा, महापालिका, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत कायम करू काही कायम झालेलं नाही आहे. त्यातली प्रशासकीय राजवटीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये या शहरामध्ये किमान 1 लाख अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. त्याला जबाबदार महापालिका आयुक्त, त्यांचं संपूर्ण प्रशासन, त्यांचे बीट निरीक्षक, त्यांचे प्रभागाधिकारी हे जबाबदार आहे. लोकांवरती कारवाई करायची ना, पण तुमच्या अधिकारी कामचुकारपणा करतात, तुमचा पगार घेऊन ते बेफिकीरपणा करतात. ही बांधकामं त्यांच्या आशीर्वादाने होतात, त्याशिवाय एका रात्रीत होत नाहीये. म्हणून इंद्रायणीच्या पात्रातली जी बांधकामं आहेत त्या लोकांवरती कारवाई झाली, तशी महापालिकेचे संबंधित जे कोणी बीट निरीक्षक, कार्यकारी अभियंता, प्रभागाधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, तर हे थांबलं. खरं तर काल मुंबई तकला शेखर सिंह आयुक्तांनी एक इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट संकेत दिलेत, कायदा जो आहे तो तुम्ही बांधलं आणि नियमानुसार जर बांधलं तर ठीक आहे, अन्यथा आज ना उद्या तुमच्यावर कारवाई होऊ शकते. याचा अर्थ असा की पिंपरी चिंचवडमधील जी अनधिकृत बांधकामं आहेत त्यावरती आज ना उद्या महानगरपालिका कारवाई करू शकतं. कुठलंही चुकीचं काम किंवा बेकायदेशीर काम हे बेकायदेशीरच असतं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक म्हटलं जातं बघा, की चोरी कधी म्हटली जाते? जेव्हा ती पकडली जाते तेव्हा. अनधिकृत बांधकामं केली, राजकीय लोकांनी त्याला अभय दिलं, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन त्याच्याकडे डोळे झाक केली किंवा सहन केलं हे सगळं, आणि मग कुठेतरी हा भस्मासूर झाला. कोणतरी न्यायालयामध्ये गेलं की न्यायालय ते पाडण्याचे आदेश देतं. या संदर्भातला किस्सा आपल्याला सांगू इच्छितो मी. सांगवीच्या जे आपले आमदार होते चिंचवड मतदारसंघाचे, लक्ष्मण जगताप, तर त्यांचं न्यू मिलेनियम हायस्कूलचं जे बांधकाम होतं शाळेचं, तर ते बांधकाम अनधिकृत आहे आणि ते पाडावं अशी याचिका जयश्री डांगे यांनी न्यायालयामध्ये दाखल केली. त्या पूररेषेतलं बांधकाम पाडावं यासाठी त्यांनी याचिका दाखल केली. त्याच्यावरती जगतापांकडून अशी बाजू मांडण्यात आली की मग आमची शाळेचं एकमेवच बांधकाम अनधिकृत आहे का? मग न्यायालयाने सांगितलं की हो का, मग शहरामध्ये किती अशी अनधिकृत बांधकामं आहेत त्याची आम्हाला यादी जाहीर करा. मग महापालिका आयुक्तांनी त्यावेळेस शपथपत्रावर सांगितलं की महापालिका, MIDC आणि तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या आधिपत्याखाली येणाऱ्या भागामध्ये 1.5 लाख अनधिकृत बांधकामं आहेत. मग कोर्टाने सांगितलं की या सगळ्या बांधकामांवरती कारवाई करा. आणि दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्यासारखा एक अतिशय सरळ मार्गी आणि कायद्याने चालणारा आयुक्त या शहराला लाभला आणि त्यांनी शहरामधली 6,500 अधिक बांधकामं जमीनदोस्त केली, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता. मला आठवतं आहे की महापालिकेमध्ये आम्ही पत्रकार चाललो होतो आणि महिलांचा एक घोळका तिथे आला. आयुक्त वरून खाली येत होते, महापालिकेच्या प्रवेशद्वारातून खाली येत असतानाच एका महिलेने आयुक्तांची कॉलर पकडली आणि आयुक्तांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि आमची बांधकामं पाडायला तुला खूप गोड लागतं का, अमुक तमुक अशा प्रकार अतिशय असंसदीय असे शब्द वापरले. महापालिकेचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी धावून आले, पण आयुक्त म्हणाले बोलू द्या मावशींना, त्यांचं मन मोकळं करू द्या. त्या मावशींचं बोलणं झाल्यावरती आयुक्त परदेशी साहेब शांतपणे म्हणाले की मावशी, मला कोणत्याही गरिबांची किंवा कोणाची बांधकामं पाडण्यामध्ये रस नाही. मला कोर्टाचे आदेश आहेत, कोर्टाने मला सांगितलेलं आहे की तुम्ही किती बांधकामं पाडता या संदर्भातले अहवाल वेळोवेळी कोर्टाला देत चला. आणि म्हणून मग त्यानुसार श्रीकर परदेशींनी बांधकामं पाडायला सुरुवात केली. मात्र राजकीय दबावामुळे त्यांची बदली करण्यात आली आणि मग पुन्हा एकदा शहरामध्ये आपल्या राजकीय वरद हस्त लाभून ही सगळी बांधकामं फोपवली. मात्र मी मगाशी तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यावरच येतो की एखादा श्रीकर परदेशींसारखा सरळ मार्गी आणि कायद्याने चालणारा आयुक्त जर आला तर तुम्हाला ही अनधिकृत बांधकामं पाडली जाऊ शकतात या शहरामधली. आणि आपण जे कष्टाने एवढं सगळं घर उभं केलं हे उद्ध्वस्त झालेलं, आता चिलेकर सरांनी जसं सांगितलं की ती बाई धाई मोकलून रडत होती, ह्याच्यामध्ये महापालिकेचा अधिकाऱ्यांनी डोळेझाक करून पैसे घेतले, भ्रष्टाचार केला, हा दोष आहेच.
पण चुकीची कामं केल्याबद्दल ही बांधकामं करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, परंतु ज्या नेत्यांच्या जीवावर ही बांधकामं उभी राहतात ते नेते पुन्हा हात वर करतायत. बरोबर आहे. मी मगाशीच सांगितलं की कोर्टाच्या विरोधामध्ये कोणी जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की आज महापालिकेवरती प्रशासकीय राज्य आहे. त्याच्यामुळे आणि महापालिकेची निवडणूक कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही. अनेक गुंतागुंतीचं त्याच्यामध्ये भाग तयार होत आहेत. आता न्यायालयाने सांगितलं आहे की कशासाठी विलंब करताय, 4 महिन्यात निवडणूक घेऊन टाका असं सांगितलं आहे. पण नगरसेवकांना अजूनही असं खात्री वाटत नाही. त्यांना अजूनही वाटतं जनगणना किंवा कशाचं तरी कारण सांगून ही निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे त्यांचंही याच्याकडे लक्ष नाही लोकांच्या याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनधिकृत बांधकामं होत असताना जेव्हा लोक राजकीय लोकांकडे जातात तेव्हा अगदी कायद्याची भाषा बोलणारे आणि या शहराचा मी सर्वेसर्वा आहे असा स्वतःचा प्रचार करणारे अजित पवार हे सुद्धा लोकांना समजून सांगत नाहीत. ते फक्त काय सांगतात की शहरात अनधिकृत फलक नको होत, शहर बकाल होते. पण अनधिकृत बांधकाम एखाद्या कार्यकर्त्यांनी केलं तर सगळ्या पक्षाचे नेते त्याच्या पाठीशी उभे राहतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की अनधिकृत बांधकाम केलेल्या नगरसेवकाचं नगरसेवकपद किंवा असलेल्या लोकप्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीपद काढून घेतलं जाऊ शकतं. पण याच पिंपरी चिंचवड महापालिकेत, मी या शहरातला जुना पत्रकार म्हणून सांगतो, महापालिकेत एक ठराव आला होता की अनधिकृत बांधकाम केलेल्या या नगरसेवकांची पदं रद्द करण्यासंदर्भातला. दिलीप बंड साहेब त्यावेळेस आपले महापालिकेचे आयुक्त होते. सगळ्या पक्षाचे नगरसेवक त्याच्यासाठी एकत्र झाले आणि सगळ्यांनी मिळून तो ठराव हाणून पाडला. म्हणजे असे स्वतःचेच चाललेली आणि यांची एवढी अनधिकृत बांधकामं आहेत. हे लोकांची चाललेली चुकीची बांधकामं काय थांबवणार मला सांगा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मतांचा मुद्दा येतो परत. आणि दुसरी गोष्ट कशी असते, समजा तुम्ही नगरसेवक आहात, माझी नगरसेवक आहात, तुमच्याकडे एखादी व्यक्ती गेली की भाऊ माझं एवढं जरा बांधकाम चालू आहे, तेवढं आयुक्तांना किंवा शहर अभियंता किंवा कोणी अधिकारी असेल त्या भागातला बीट निरीक्षक त्यांना सांगून जरा होऊन द्या आणि काय असेल ते बघू, आपण तुमच्या प्रचाराच्या वेळेस मदत करू, अमकं करू. तर तो म्हणतो ठीक आहे तू बांधकाम कर. आणि मग अशा पद्धतीने ही बांधकामं होतात. मतांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बांधकामांना राजकीय नेते प्रोत्साहन देतात. दुसरी कुठली भावना असते माहिती आहे का, की मी त्याच्या मागे उभा नाही राहिलो तर माझ्या विरोधातला जो आहे तो त्याला मदत करेल. ह्या भावनेमुळे सगळ्याच राजकीय नेत्यांनी जर ठरवलं की लोकानुनय करायचा नाही, लोकांना खरं आणि खोट्यातला फरक स्पष्ट सांगायचा, तुमच्या बांधकामावरती हे अनधिकृत असेल तर भविष्यात कारवाईची कुऱ्हाड कोसळू शकते, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, हे जेव्हा हे राजकीय नेते लोकांना स्पष्टपणे सांगतील तेव्हाच या शहरातली बांधकामं, अनधिकृत बांधकामं ही व्हायची बंद होती. पुन्हा एकदा मी मूळ मुद्द्यावर येतो की 36 बंगले पाडण्यात आलेले आहेत. परंतु ज्यावेळेस 2018-19 मध्ये पहिला बंगला बांधण्यात आला त्याच वेळेस महानगरपालिकेनं कारवाई केली असती तर इतर 35 जणांवर ही वेळ आली असती? बिलकुल नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे आणि सगळ्या नागरिकांचं मागणं तेच आहे की जर बांधकामं 2018 पासून सुरू झालेली आहेत, त्यावेळेस त्यांनी प्लॉट खरेदी केले, त्यावेळेस जो पहिला बंगला झाला त्यावेळेस जो तुम्ही कारवाई केली असती तर ही पुढची बांधकामं उभी राहिली नसती. महापालिका आयुक्तांनी कालच मला वाटतं तुमच्याच ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की यापूर्वी वर्षापूर्वीच आम्ही 13 बंगले तिथले पाडले. पण साहेब 13 बंगले पाडले हे फक्त तुम्ही निमित्त सांगता, पण त्यानंतर 36 बंगले पाडावे लागले. मग हे 36 बंगले तुमचं पाप नाही का? तुमच्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं म्हणून तर हे झालं ना. मी तर सांगतो हायकोर्टाने जे सांगितलं होतं 150 बीट निरीक्षक तुम्हाला इंजिनियर भरायला, 75 तुम्ही भरले. ह्या 75 बीट निरीक्षकांनी त्यांची नियुक्ती झाल्यापासून आत्तापर्यंत काय काय काम केलं त्याचा एकदा अहवाल घ्या. यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची तपासणी झाली पाहिजे. महापालिकेचे जे अतिक्रमण अधिकारी आहेत त्या अतिक्रमण अधिकाऱ्यांचा हा धंदा झालेला आहे. रस्त्यावरची अतिक्रमणं तात्पुरती हटवायची, पैसे घ्यायचे, हप्ते सुरू झाले की नंतर परत सोडून द्यायचं. या शहरातले रस्ते घ्या, चौक घ्या, अनधिकृत बांधकाम वाढण्यामागचं सगळ्यात मोठं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे, हे शहर कामगार नगर आहे. हे शहर देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारं 70% वेगाने वाढणारं हे शहर आहे. 2011ला 7 लाख होती, 17 लाख होती, ती आज लोकसंख्या 30 लाखाच्या आसपास आहे. या शहरामध्ये घरांची गरज किती मोठ्या प्रमाणावरती आहे. प्राधिकरण 4200 हेक्टरमध्ये तयार झालं होतं. ते कशासाठी झालं होतं की कारखान्याच्या जवळ कामगाराला स्वस्तात घर, ना नफा ना तोटा तत्वावरती घर मिळावं. दिलं का हो प्राधिकरणाने घर? प्राधिकरणाच्या 4200 हेक्टरपैकी
फक्त 1500 हेक्टरवरती जो विकास झाला, बाकी याच्यावरती अतिक्रमणं झाली, बाकी जमीन ती उद्योजकांना वाटली, ट्रान्सपोर्ट नगरला वाटली, अनेक ठिकाणी वाटली. तो हेतू घरांचा सफल नाही झाला. म्हणजे हाऊसिंग पॉलिसी चुकलेली आहे या शहरातली. या शहरामध्ये कामगार राहतो तो अजूनही चाळीमध्येच राहतो. आज तुम्ही प्राधिकरणामध्ये गेलात तर कामगार काय, ज्याला लाख रुपये पगार आहे तो सुद्धा घर घेऊ शकत नाही, इतके तिथे 1 कोटी रुपये गुंठ्याला प्लॉट व्यवहार आहे तिथं. हाऊसिंग पॉलिसी चुकली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या शहरातला. लोकांची जर गरज भागली नाही तर लोक त्यांच्याप्रमाणे कायदा बाजूला ठेवून स्वतःचं घर बांधतात ना. कोणाला नको स्वतःचं घर पाहिजे असतं ना. त्यांना 2 खोल्यांचं घर आहे, उद्या त्याचं कुटुंब वाढलं 3 खोल्यांचं 4 खोल्यांचं, त्याला घर पाहिजे असतं. मग त्यांनी अधिकृत घर 2 खोल्यांचं घेतलं, नंतर महापालिकेकडे परवानगी, बांधकाम परवानगीसाठी तुम्ही अर्ज टाकला तर 2 महिन्याची आत परवानगी मिळाली नाही तर तुम्ही तुमचं बांधकाम करू शकता असा नियम आहे. प्रत्यक्षामध्ये बांधकाम परवानगीसाठी अर्ज टाकला तर त्याच्यासाठी जवळजवळ 41 प्रकारचे पेपर, 41 टेबल क्रॉस करावे लागतात. प्रत्येक टेबलावरती तिथे तुम्हाला स्क्वेअर फुटाला पैसे द्यावे लागतात. आयुक्तांनी यातलं एक तरी काम केलं आहे का साहेब? महापालिकेला जे गव्हर्नन्सचे राज्य सरकारचे पुरस्कार मिळतात. या शहरातलं करप्शन वाढलं की कमी झालं? प्रचंड करप्शन वाढलं या काळामध्ये. आयुक्तांनी त्याच्यावरती काय केलं? काही काम केलं नाहीये. म्हणजे या शहरात सरळ शिरसाट यांच्यावर कारवाई होणार नाही. मी सांगतो, लिहून घ्या. जरी कारवाई लोकांच्या मागणीनुसार, जनमताचा रेटा, मीडियाचा दबाव याच्यामुळे कारवाई जरी झाली सस्पेन्शनची, ती तात्पुरती असेल तर पुन्हा कामावर असे 50 नाही 100 शिरसाटे त्या महापालिकेमध्ये. त्यांना हे आयुक्त, हे अतिरिक्त आयुक्त पाठीशी घालतायत साहेब. या शहरामध्ये महापालिकेच्या बजेटला पाहिलं तर मोठ्या जे इमारतीत त्याची कामं झालीत. भाजी मंडईचा विषय नाही इथे कुठे. अजूनही भाजी मंडई रस्त्यावर आहे. लोकांची गरज तुम्हाला महत्त्वाची नाहीये, तुम्हाला टक्केवारी महत्त्वाची आहे. इथे आता सत्ताधारी पक्ष सोडा विरोधी पक्ष काहीच नाहीये. 128 नगरसेवकापैकी एकही नगरसेवक नाहीये. त्याच्यामुळे ह्यांची 3 वर्षामध्ये इतकी मनमानी झालेली. मी तर म्हणतो ना, राज्य सरकारने गेल्या 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जी कामं झालीत ना त्याची सखोल चौकशी करायला पाहिजे. ही कामं ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं करप्शन झालेलं आहे. एक अधिकारी आता नोएडामध्ये बंगला बांधतोय. कोण तो अधिकारी? नाही, मी नाव नाही सांगू शकत. एक अधिकारी नोएडामध्ये बंगला बांधतोय. मला ती माहिती सगळी मिळाली. मी म्हटलं कागदपत्र हातात आलं तर 100% मी त्याच्यावरती बोलणार. एका अधिकाऱ्याला एका ठेकेदारांनी अशाच प्रकारचं मोठं काम मिळालं म्हणून 1.5 कोटीचं झुंबर भेट दिलं बंगल्यासाठी. हे मी तुम्हाला फक्त एक वानगी दाखल 2-3 नमुने सांगतोय तुम्हाला. इथे पवना धरणाच्या आतमध्ये जे प्लॉटिंग आहे त्या प्लॉटिंगमध्ये महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तिथे गुंतवणूक केली आहे. या शहरातल्या अनेक बिल्डर बरोबर अधिकाऱ्यांची भागीदारी आहे. आयुक्तांना यातलं काहीच माहिती नाही. आयुक्त इतके साळसूद आहेत, हे मला धक्कादायक आहे. सातारमधून कलेक्टर होते ते डायरेक्ट इथं प्रमोशनवरती आले. इथल्या अतिरिक्त आयुक्ताची बदली 2-3 वेळा होत होती. अतिरिक्त आयुक्तावरती 2-3 वेळा अँटी करप्शनचा ट्रॅप लागला होता, फसला तो. ही सगळी मोठी साखळी आहे राव. जनता फार भोळी आहे, जनतेला ह्यातलं काही माहिती नाहीये. आता इंद्रायणी नदीच्या बाबत, निळपूर रेषेतील जे बंगल्यांबाबत मी पुन्हा एक देतो. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे बंगले होते असं सांगण्यात येते. महापालिका कर्मचारी अधिकाऱ्याचं मला माहीत नाही, परंतु तिथे एका भाजप नगरसेवकाच्या भावाचा बंगला होता. तो त्यांनी एनएमध्ये बांधला होता, फक्त परवानगी घेतली नव्हती. तो पूररेषेमध्ये नव्हता, परवानगी घेतली नव्हती. तिथे त्याचा वॉटर प्लांट होता मोठा, पाण्याचा आपलं जे डिस्टिल वॉटर आहे त्याचा प्लांट होता. तो अवैध होता, तो सुद्धा पाडला महापालिकेने. कारण तो अपवाद येईल, तो फक्त राहिला तर अपवाद येईल म्हणून. त्याच्यामुळं मुळात सगळा घोळ कुठे माहिती आहे का? पूररेषेचा आहे. या शहरामध्ये नंदू सातोडेकरांनी सांगितलं मगाशी 2-2 पूररेषा. साहेब, मी लोकसत्ताला होतो त्यावेळेस मी ते पूररेषेचे 2-2 नकाशे छापले की बांधकाम परवानगीसाठी लिंक रोडला एक समर्थ हाऊसिंग सोसायटी आहे, त्याचा समोरचा प्लॉट हा संपूर्ण उद्यानाचा आरक्षित होता. परंतु एका बिल्डरने ते त्याला पाहिजे म्हणून तो प्लॉट मोकळा केला आणि त्याच्यासाठी फ्लड लाईन बदलली होती. त्याच्या आधीचं दुसरं प्रकरण मुळा नदीच्या बाबतीमध्ये, मुळा नदीमध्ये मिडोरी टॉवर म्हणून एक प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टसाठी राज्याचा जलसंधारण विभागाचा निवृत्त सचिव गायकवाड म्हणून त्यांनी फ्लड लाईन बदलली होती. हे इतके गंभीर फ्लड लाईनच्या आतले हे जे व्यवहार आहेत ना, फ्लड लाईनचे असे 2-2, 3-3 नकाशा, हा किती सिरियस मॅटर आहे. काय तुमच्या डीपीला करता? विकास आराखड्याच्या अशा प्रकारे जर वासलात लागणार असेल तर सामान्य माणसाला काय त्याचा तो पैसे दिले ना तर तुम्हाला सगळ्या परवानग्या, सगळे कागदपत्र सगळं मिळतं जागेवर. म्हणजे इतकं प्रचंड करप्शन ह्या प्रशासनामध्ये. आयुक्त काय तोंड करून बोलताय तो? आयुक्तांनी सांगावा मी माझ्या 3 वर्षाच्या काळामध्ये स्वच्छ प्रशासन दिलं, कार्यक्षम प्रशासन दिलं. अजिबात नाही. इथं नगरसेवक नसल्यामुळं ही वेळ आमच्यावरती बोलायची येते. नगरसेवक असते तर महापालिका सभागृहामध्ये आयुक्तांना त्यांच्या कामकाजाविषयी नगरसेवकांनी फाडून खाल्लं असतं. आता परिस्थिती अशी, प्रशासन, बिल्डर
जमीन दलाल या शहरातले इस्टेट एजंट आणि राजकारणी हे सगळे मिळून शहर लुटतात प्रचंड. इंद्रायणीच्या पात्रातले बंगले हे फक्त त्याचा सॅम्पल पीस आहे. असे अनेक कारवाई होऊ शकतात, अशा अनेक कारवाई होऊ शकतात. खरं तर ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की निळी पूररेषा जी आहे ती नदीच्या पात्रावरती आधारित असते. त्यामुळं निळी पूररेषा ही कुठपर्यंत असते याबाबत साशंका आहे. परंतु राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकामांना जर पाठबळ दिलं नाही तर अशा पद्धतीनं अशा घटना घडणार नाहीत आणि त्यामुळं राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीनं पाठबळ देऊ नये आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांच्यावरती महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कडक कारवाई करावी अशी जी मागणी आहे, असं जे म्हणणं आहे ते ज्येष्ठ पत्रकारांनी केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.